नमस्कार. सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत. मी रेखा मेगडे. 35 वर्षांची विश्वासाची परंपरा श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचा वर्धापन दिन उत्साहात संपन्न. श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित मावळ यांचा 35वा वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, खातेदारांचा विश्वास आणि सामाजिक बांधिलकी यामुळे संस्थेने गेल्या 35 वर्षात आपली वेगळी ओळख निर्माण केली असल्याचे मान्यवरांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमास नगराध्यक्ष संतोष दाभाडे, उपनगराध्यक्ष गणेश काकडे, नगरसेवक सुदाम शेळके, इंदरमल ओसवाल, निखिल भगत, नगरसेविका शैलजा काळुके, आशाताई बेगडे, हेमलताताई खळदे, माजी नगरसेवक श्रीराम कुबेर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक सहकार भूषण बबनराव भेगडे, विरोधी पक्षनेते नगरसेवक संतोष भेगडे, अशोक घारे, सुभाष जाधव, बबनराव भोंगाडे, विलास भेगडे, महेशबाई शहा, संजय ओसवाल, सचिन घोटकुले, संतोष मुर्रे, संजय उदेवकर, बाळासाहेब लालगुडे, विनोद उद्धव भागवत, भरत पोद्दार यांनी उपस्थित राहून संस्थेच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शंकर भेगडे, समीर भेगडे, अतुल राऊत, अमित भसे, राहुल पारगे, अंकुश आंबेकर, आशिष खांडगे, राकेश खळदे, अरविंद गद्रे, प्रवीण मुर्रे, विजय भेगडे, दत्तात्रय भेगडे, संदीप भसे, रोहन गाडे, सविता मंत्रे यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी पत्रकार देखील उपस्थित होते. तसेच पुणे पीपल्स बँक, कॉस्मॉस बँक, ठाणे जनता सहकारी बँक, जनता सहकारी बँकेचे अधिकारी, कर्मचारी, संस्थेचे खातेदार, भागधारक आणि शहरातील विविध संस्थांचे नागरिक यावेळेस मोठ्या संख्येने उपस्थित राहून संस्थेला शुभेच्छा दिल्या. श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या 35व्या वर्धापन दिनानिमित्त आज पतसंस्थेमध्ये ग्राहक मेळावा ठेवला होता आणि ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तळेगाव शहरातील सर्व नागरिक, प्रतिष्ठित व पतसंस्थेचे सर्व सभासद, ठेवीदार, कर्जदार असे सर्व संस्थेचे हितचिंतक या ठिकाणी उपस्थित राहिले आणि आमच्या या वर्धापन दिनाला त्यांनी शुभेच्छा दिल्या. श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या 4 शाखा असून बंडरा हॉस्पिटल येथे मुख्य शाखा आहे आणि संस्थेची एकूण वार्षिक आर्थिक उलाढाल ही 220 कोटीची आहे आणि संस्थेचे एकूण ठेवी ह्या 60 कोटी पूर्ण झालेल्या आहेत. संस्थेचे एकूण कर्ज हे 40 कोटीपर्यंत वाटप झालेलं असून संस्थेचे सभासद हे 5000पेक्षा जास्त आहेत व संस्था भविष्यातही नक्कीच तळेगावातील सर्वसामान्य लोकांना कर्ज वाटप करेल. मग रिक्षावाले असतील, भाजी मार्केटमधील भाजी विक्रेते असतील व विविध स्तरातील गोरगरीब व्यक्ती असतील, त्यांना नक्कीच संस्था मोठं करण्याचं काम नक्कीच आम्ही या माध्यमातून करू. आणि या 35व्या वर्धापन दिनानिमित्त सर्वजण उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्व संचालक मंडळ, कर्मचारी वर्ग यांच्या वतीने मी आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्ते. श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या 35व्या वर्धापन दिनानिमित्त आपण या ठिकाणी सर्वांचं स्वागत केलेलं आहे. या संस्थेचे मुख्य आधारस्तंभ, विरोधी पक्षनेते, तळेगाव दाभाडे नगर परिषदचे श्री संतोष भाऊ शबुराव भेगडे यांचं या संस्थेवरती बारकाईने लक्ष असून संपूर्ण कारभार त्यांच्या मार्गदर्शनाखाली व संस्थेची जी आज आपल्याला एवढी मोठी वाढ झालेली दिसते ते संपूर्ण संतोष भाऊंच्या माध्यमातून या ठिकाणावरनं होत आहे. श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्था 35 वर्षापूर्वी आदरणीय श्री बबनरावजी भेगडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या पतसंस्थेची स्थापना झाली. त्यांच्या समवेत आमचे वडील श्री बबनराव नारायण भोंगाडे हे पालक, हे संस्थापक सदस्य म्हणून त्यांच्याबरोबर त्यांनी काम केलं. या पतसंस्थेवरती साधारण 20 वर्षापासून मी संचालक, अध्यक्ष, उपाध्यक्ष अशा वेगवेगळ्या पदावर काम केलेलं आहे. आज रोजी मी अध्यक्ष म्हणून या ठिकाणी कार्यरत असून पतसंस्थेची आर्थिक उलाढाल जवळपास 225 कोटीच्या आसपास आर्थिक वार्षिक उलाढाल आहे. त्याचप्रमाणे आज रोजी पतसंस्थेच्या 60 कोटींचे ठेवी असून 40 ते 45 कोटीच्या आसपास पतसंस्थेचं कर्ज वाटप आहे. जवळपास 5000च्या आसपास पतसंस्थेचे सभासद असून पतसंस्थेने नुकत्याच तळेगाव, देहू, कामशेत आणि सोमाटणे अशा 4 ठिकाणी शाखा सुरू केलेल्या असून मुख्य कचेरी, मुख्य कार्यालय म्हणून आज या वास्तूमध्ये आपण बसलेलो आहोत आणि या ठिकाणी आज वर्धापन दिन
मोठ्या उत्साहात साजरा करत आहोत. मला अतिशय आनंद होत आहे की पतसंस्थेने उत्तुंग अशी भरारी समाजामध्ये घेतलेली असून समाजातील गोरगरीब प्रत्येक स्थानिक किंवा अडचणीत असलेल्या प्रत्येक सदस्यापर्यंत पतसंस्था पोहोचून त्यांना आर्थिक मदत करत आहे. अशीच वाटचाल यापुढे चालू राहील अशी मी या ठिकाणी आपणाला ग्वाही देतो व आगामी काळात संस्था आणखी मोठ्या प्रमाणावर भरारी घेईल आणि कामकाज सुसूत्रता व्यवस्थित राहील असं या ठिकाणी मी जाहीर करतो. वर्धापन दिनानिमित्त कोणकोणत्या योजना वगैरे चालू केल्या आहेत? आपण व्याजदरामध्ये FD ठेवणाऱ्यांसाठी एक विशेष योजना आणलेली आहे. 25 महिन्यापर्यंत FD ठेवल्यावर आपण 10% त्यांना व्याजदर त्या ठिकाणी देत आहोत. त्याचप्रमाणे पिग्मी एजंट जे आहेत त्यांच्यासाठी आपण 3% कमिशन देत आहोत. आणि अशाच सोने तारण आहे, त्यानंतर महिला बचत गट आहे, अशा या ठिकाणी आपण करत आहोत. खातेदारांसाठी काय आवाहन कराल? मी खातेदारांना एवढीच विनंती करेल की आपण यापूर्वी जो विश्वास ठेवलात तो विश्वास यापुढे कायम ठेवावा व आपली साथ पतसंस्थेला कायम लाभावी असं मी त्यांना आवाहन करतो. डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या या मुख्य कार्यालयामध्ये आज आपणा सर्वांना संबोधित करताना अतिशय आनंद होत आहे की संस्थेचे संस्थापक सहकार भूषण आदरणीय बबनराव भेगडे साहेब, संस्थेचे आधारस्तंभ तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे विद्यमान विरोधी पक्षनेते संजूभाऊ भेगडे आणि विद्यमान अध्यक्ष शरदांना भोंगाडे व सर्व विश्वस्त मंडळाच्या वतीनं सर्वप्रथम सर्व ग्राहकांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा व्यक्त करतो. तालुक्यामध्ये सहकार क्षेत्र अतिशय प्रामाणिकपणे आणि तालुक्यातील युवकांना रोजगार निर्माण व्हावा या उदात्त भावनेनं 1991 साली बबनभाऊ भेगडे साहेब असतील, आदरणीय दादा भोंगडे असतील यांच्या साथीनं ही संस्था स्थापन केली. डोळसनाथ महाराज दीक्षा संघटना असेल, तालुक्यातील प्रत्येक युवक हा स्वतःच्या पायावरती सक्षम व्हावा या भावनेनं भाऊंनी या संस्थेची मुहूर्तमेढ केली. पाहता पाहता या संस्था उत्कर्ष झाला आणि आज 3.5-4 कोटी रुपयाच्या मूल्यांकनाच्या वास्तूमध्ये संस्थेने स्वतःची इमारत देखील घेतलेली आहे. सध्या संस्थेच्या माध्यमातून तालुक्यातील नव्हे तर जिल्ह्यातील आमच्या माता भगिनी असेल या स्वतःच्या पायावरती सक्षम व्हावा म्हणून संजूभाऊ भेगडे यांच्या पुढाकारानं महिला सक्षमीकरणासाठी महिला बचत योजनेची स्थापना देखील आम्ही केलेली आहे. त्या माध्यमातून अनेक महिला भगिनींना रोजगार उपलब्ध केला, त्यांना स्वतःच्या पायावरती व्यवसाय उपलब्ध करून एक प्रतिष्ठित उद्योजक म्हणून नावलौकिक मिळालेला आहे. डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचा 35वा वर्धापन दिन. हा वर्धापन दिन होत असताना अतिशय कष्टमयरित्या उभं केलेली ही डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्था आदरणीय बबनराव भेगडे, संतोषराव भेगडे आणि बबनराव दादा भोंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली चालत असते. या संस्थेच्या 4 शाखा, एक मुख्य कार्यालय असा विस्तार असून संस्थेच्या 4ही शाखा आणि मुख्य कार्यालय एक सुसज्ज एक तालुक्याला साजेसं असं कार्यालय उभं केलेलं आहे. या ठिकाणी संस्थेच्या ठेवी जवळजवळ 57 कोटीच्या वरती म्हणजे 60 कोटीला आम्ही पूर्णपणे मोडत आहोत. आमच्या सर्वांचे उद्दिष्ट आहे की 100 कोटीच्या वरती ह्या संस्थेच्या ठेवी होऊ शकतील असं संस्थेचे संचालक सर्व प्रयत्न करत आहेत. या संस्थेमध्ये जर SIPची योजना पाहिली तर अतिशय लाभदायक ग्राहकांना आहे. जर ग्राहकाने 1 महिन्याला 1100 रुपये भरले तर संस्था 400 रुपये देते. अशा प्रकारची व्याजाची असलेली ही योजना कुठल्याही संस्थेमध्ये नाही, कुठल्याही बँकेमध्ये नाही. आणि हे 72 महिने फक्त भरायचे असतात. त्याच्यामध्ये 1100 रुपये, 2400 रुपये आणि 1800 रुपये अशा पद्धतीने ह्या योजना आहेत. आणि ह्या योजनेमध्ये दुसरी एक आहे की ठेव योजना, की जर महिलांनी ठेव योजना केली त्याला आपण पैठण देत असतो. अशा ठेवीच्या योजना अतिशय लाभदायक आहेत आणि म्हणून महिलांनी, युवकांनी आणि ज्येष्ठांनी यामध्ये सहभागी घ्यावा असं वर्धापन दिनाच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो.
आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे. आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा.